नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 504वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता अशी आहे. सुंदर मुलींशी बोलायला कशी सुरुवात करावी असा मला नेहमी प्रश्न पडतो. हल्ली कोणत्याही समस्या सोडवण्यावर एक तरी पुस्तक असतं. तसं पुस्तक मी शोधलं आणि ते वाचून काढलं आहे. त्याच्या प्रस्तावनेतच लेखकाने लिहिलं आहे की त्याने हे पुस्तक 10,000 सुंदर मुलींना अनेक प्रश्न विचारून लिहिलेलं आहे आणि त्यांनी 10,000 वेगवेगळी वाक्य सांगितलेली आहेत आणि वाचकांनी आपापल्या विशिष्ट सुंदरीला काय आवडेल ते स्वतःच शोधून काढायचे आहे. सुंदर मुलींशी बोलायला कशी सुरुवात करावी असा मला नेहमी प्रश्न पडतो. हल्ली कोणत्याही समस्या सोडवण्यावर एक तरी पुस्तक असतं. तसं पुस्तक मी शोधलं आणि ते वाचून काढलं आहे. त्याच्या प्रस्तावनेतच लेखकाने लिहिलं आहे की त्यानं हे पुस्तक 10,000 सुंदर मुलींना अनेक प्रश्न विचारून लिहिलेलं आहे आणि त्यांनी 10,000 वेगवेगळी वाक्य सांगितलेली आहेत आणि वाचकांनी आपापल्या विशिष्ट सुंदरीला काय आवडेल ते स्वतःच शोधून काढायचं आहे. दुसरी कविता आहे. आपण काही विनोद सांगितला आणि तो लोकांनी मख्ख चेहऱ्याने ऐकला तरी पण जग तेवढंच मजेदार असतं आणि ते खळखळून हसले तरी एकूण जग तेवढंच गंभीर पण असतं. जगाला समजलं तरी आणि नाही समजलं तरी जग तर आहे तेच असतं. आपण काही विनोद सांगितला आणि तो लोकांनी मख्ख चेहऱ्याने ऐकला तरी जग तेवढंच मजेदार असतं आणि जर ते खळखळून हसले तरी जग एकूण तेवढंच गंभीर असतं. जगाला समजलं तरी आणि नाही समजलं तरी जग तर तसंच असतं. तिसरी कविता आहे. समुद्रात बोट बुडत होती आणि पाण्यात तरंगणाऱ्या एकाने दुसऱ्याला विचारलं, काय रे, इथून जमीन किती लांब असेल? दुसरा म्हणाला, फार नाही, फक्त 500-600 फूटच असेल. पहिला म्हणाला, छान आहे, पण ती कोणत्या बाजूला असेल? दुसरा म्हणाला, ते काही सांगता येणार नाही, आत्ता जरा धुकं आहे, पण समुद्रात सगळ्या बाजूला पाळीपाळीने जात राहावं लागेल. समुद्रात बोट बुडत होती आणि पाण्यात तरंगणाऱ्या एकाने दुसऱ्याला विचारलं, काय रे, इथून जमीन किती लांब असेल? दुसरा म्हणाला, फार नाही, फक्त 500-600 फूटच असेल. पहिला म्हणाला, छान आहे, पण ती कोणत्या बाजूला असेल? दुसरा म्हणाला, ते काही सांगता येणार नाही, आत्ता जरा धुकं आहे, पण समुद्रात सगळ्या बाजूला पाळीपाळीने जात राहावं लागेल. आता चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 38वा भाग. अज्ञानाच्या गर्तेमध्ये मग तो पडून राहतो, जे नाही त्याला आहे असं ठामपणे समजतो. अज्ञानाच्या गर्तेमध्ये मग तो पडून राहतो, जे नाही त्याला आहे असं ठामपणे समजतो. मनात जे असते ते इंद्रियांनी अनुभवतो, दोरीला नाग समजून मग तो घाबरून जातो. मनात जे असते ते इंद्रियांनी अनुभवतो, दोरीला नाग समजून मग तो घाबरून जातो. प्रत्येक गोष्टीला मग मनाच्या चष्म्यातून बघतो, चुकीचे समज विश्वास स्वतः करून घेतो.
प्रत्येक गोष्टीला मग मनाच्या चष्म्यातून बघतो. चुकीचे समज विश्वास स्वतः करून घेतो. जे नाही त्या गोष्टींशी स्वतःस बांधून घेतो आणि भ्रमातून बाहेर पडणे अवघड करून घेतो. जे नाही त्या गोष्टीशी स्वतःस बांधून घेतो आणि भ्रमातून बाहेर पडणे अवघड करून घेतो. जे आहे जितके आहे ते नक्की जेव्हा कळते. जे नाही ते नाही वाटते तेच विवेक असते. जे आहे जितके आहे ते नक्की जेव्हा कळते. जे नाही ते नाही वाटते तेच विवेक असते. सत्याभोवती अज्ञानाचे आवरण असते. आवरणाचे सर्वांना आकर्षण असते. सत्याभोवती अज्ञानाचे आवरण असते. आवरणाचे सर्वांना आकर्षण असते. जे अनुभवते त्याच्याशी जोडून घेतले जाते. अदृश्य आत्मा अनुभवणे मग अशक्य होऊन बसते. जे अनुभवते त्याच्याशी जोडून घेतले जाते. अदृश्य आत्मा अनुभवणे मग अशक्य होऊन बसते. सूर्य असतो पण तो आता दिसेनासा होतो. खग्रास सूर्यग्रहणाने जसा तो अदृश्य होऊन जातो. सूर्य असतो पण तो आता दिसेनासा होतो. खग्रास सूर्यग्रहणाने जसा तो अदृश्य होऊन जातो. जेव्हा स्वतःचा आत्मा देखील आहे हेच नाकारतो. शरीर म्हणजेच मी हा विश्वास वाढत जातो. जेव्हा स्वतःचा आत्मा देखील आहे हेच नाकारतो. शरीर म्हणजेच मी हा विश्वास वाढत जातो. रजोगुणाची शक्ती मग व्यक्त होऊ लागते. इंद्रियांना कळलेले त्यावर कल्पनाही वाढू लागते. रजोगुणाची शक्ती मग व्यक्त होऊ लागते. इंद्रियांना कळलेले त्यावर कल्पनाही वाढू लागते. कळलेले अनकल्पिलेले त्यातून भाव बनतात. चांगले वाईट हवे नकोचे विचार सुरू होतात. कळलेले अनकल्पिलेले त्यातून भाव बनतात. चांगले वाईट हवे नकोचे विचार सुरू होतात. त्यातून लोभ मोह मद मत्सर काम क्रोध येतात. तेच आपल्या विचारांचे साखळ दंड बनतात. त्यातून लोभ मोह मद मत्सर काम क्रोध येतात. तेच आपल्या विचारांचे साखळ दंड बनतात.